पाठीमाग लागलो उत्पन्नाच्या, हे घाल ते घाल आणि काय घाल, आपण आहे तिथंच. आम्ही गेलो तर नगरला वगैरे जाऊन येतो, सगळीकडे जातो. कोल्हापूर उसात 1 नंबर, कोल्हापूर उसात 1 नंबर सगळे म्हणतात. पण कोल्हापूर उसाचा साहेब फक्त रिकव्हरीला आहे, टनेजला नाही. काय आपल्या जिल्ह्याचा ॲव्हरेज आहे 32 टन. आमच्यापेक्षा सांगलीचं टनेज जास्त आहे, सोलापूरचं टनेज जास्त आहे. आपण फक्त रिकव्हरीत नंबर 1 आहे. हे अपेक्षित उत्पादन काय येत नाही. प्रत्येकजण उत्पन्न वाढीच्या पाठीमागे लागला. म्हणजे कोणाचं ऐकायचं आणि काहीतरी करायचं, पण आपण आहे तिथंच आहे. आपली सोसायटी पेटत नाही, ते पेटते. म्हणजे ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्ही उत्पन्न वाढीच्या पाठीमागे लागू नका. उत्पादन कमी काय येतं हे दुरुस्त फक्त करा. काही लागत नाही, काही सुद्धा लागत नाही. हे फक्त सुरुवात करा. आजारी पेशंट आहे आणि त्याला त्याच्या आवडीचं बिर्याणी म्हणजे ह्याच्यात आहे, काय म्हणतो, ICU मध्ये आहे. आणि त्याला आपण जर बिर्याणी सगळं ते जेवतोय का? आपली जमीन आहे सुपर ICU मध्ये आहेत ना सध्या. काय ते रिझल्ट कुठलं तात्पुरते, रिझल्ट कुठला ऊसाचा, ऊस तुटून गेले पावती कारखान्याची ते तो रिझल्ट. हिरवागार झाला म्हणून रिझल्ट नाही. इथं काही शेतकऱ्यांनी जे काम चांगले केले त्यांचाही सत्कार करायचा आपल्याला. 3-4 शेतकरी आहेत जे कोकणचे आमचे संकेश्वर आहेत, 120 टन काढतायत. वरचा थोडा लांब घ्या. आता बोलून हॅलो नाही हॅलो येतं. 120 टन काढतायत आमचे तानाजी मोरे साहेब, बाळासाहेब पाटील कोकेचे, यांचे अनुभव बोलतील ते. तर उत्पादन कमी काय येते? येतं ना? हॅलो येतं ना? आम्ही जाईल तिकडे आवाजाची बोंब आहे. आता उत्पादन कमी येण्याची कारणं तुम्ही सांगा फक्त मला. असं तुम्हाला काय वाटतंय बाळासाहेब? मुख्य कारण दुय्यम हे दिसतंय का? आणि मुख्य दुय्यमने सूक्ष्म मंचीला हातात नाही, ते खताचं झालं, हातात नाही. काय 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 करेन? हा जमिनीची निवड, दुय्यम 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 मला मुख्य कारण पाहिजे. दुय्यम सांगा कोणाला काय वाटते? हा दुय्यम 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 मुख्य कारण कोण येते बघूया. दुय्यम 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 मोठ्याने सांगितलं म्हणून मोठ्याने उत्तर देतो. दुय्यम सांगा की पाऊस वगैरे काय आहे की नाही, ते हातात नाही आपल्या. दुय्यम बघूया कोण जवळपास तरी येते. दुय्यम 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 बोडके साहेब कुठं आहेत? हां बोला. हां करेक्ट करेक्ट. तर 3 कारणं आहेत, 3 कारणं आहेत. हे पाऊस बिऊस हे सगळे दुय्यम आपल्या हातात नाही. ते आवाज येते ना? मुख्य कारण मोरे साहेबांनी सांगितलं, ऊस पिकाचा अभ्यास. हा कुठल्याही पिकाचा, मी आता ऊसाचं म्हणजे ज्ञान. दुसरं भांडवल.
आणि ते सर्व व्यवसाय दृष्टिकोन ही 3च कारणं आहेत. तुम्हाला काहीच ज्ञान नाही, अब्बकडं सुद्धा माहीत नाही. मी सांगतो तुम्हाला, काही ठराविक शेतकरी आहेत, म्हणजे सगळ्यांनाच बोलते असं नाही, पण परफेक्ट ज्ञान नाही त्या पिकाचं. दुसरं भांडवल. आमच्याकडे सोसायटीने चेक मिळाल्याशिवाय खत घालायचं नाही. 3 महिने झालं तरी तिकडे बघायचं नाही, बरोबर ना. आणि व्यवसाय दृष्टिकोन, व्यवसाय मग उत्तरच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ते पारंपरिक आहे, आबा ज्याने ते दिले, कोणतरी नावं ठेवतील, पाडलं तर नावं ठेवतील म्हणून करायचं, त्याच्यावर काही नाही. ही 3 का सांगतो तुम्हाला कारण. ऊस शेती करायचं म्हणजे काय लागते सांगा. कोणाला लिहून घ्यायचं असलं घ्या. आता पूर्व मशागत येत नाही ऐकू. हॅलो, आलं आता येतं का. काही वेळा असं फिरले की होते ते. दुसरं बियाणे निवड. बियाणे निवड आणि प्रक्रिया. तिसरं सरी अंतर. चौथं लागण पद्धत. तुमचा आंतरपीक इकडे घे. 5वा आंतरपीक. 6 आंतरमशागत. आता कळीचा मुद्दा हा आहे 7वा खत व्यवस्थापन. 8 पाणी व्यवस्थापन. मी व्यवस्थापन म्हणतोय. व्यवस्था म्हणजे खताची 4 पोती दुकानात नेली टाकली ही व्यवस्था झाली. व्यवस्थापन त्याला वर्षभर लागायला पाहिजे, खत मिळायला पाहिजे. दररोज आपण दररोज जेवतो की नाही तसं त्याला दररोज मिळायला पाहिजे. तसंच पाणी व्यवस्थापन. मोटर चालू करून गेला कोल्हापूरला नाही. पाणी व्यवस्थापन आणि रोग कीड व्यवस्थापन. हे 9 पेपर तुम्ही वर्षभर कसं सोडवता त्याचे उत्पन्न आहे. नुसतं खतावर जर उत्पन्न असतं तर 40 टनाला 10 पोती एकाने टाकले तर 80 टनासाठी 20 टाकले असते, बरोबर ना. 120 टनासाठी 30 टाकले असते, 160 टनासाठी 40 टाकले असते. होतं का तसं. हे सगळं गणित ही बोर्डाची परीक्षा लक्षात ठेवा दरवर्षीची तुमची. नुसत्या गणिताला 100 पैकी 100 पडले आणि बाकीच्या पेपर्सनी तुम्हाला 40 कुठं, 35 कुठं, 38 कुठं. 100% होणार आहे की मार्क. 100% मार्क व्हायला ते सगळ्या पेपरला हे सगळ्यांना पडायला पाहिजे त्या पद्धतीनं. तेव्हा ती कुठं 80-90च्या वर जाईल. तुम्हाला जेवढं टन पडले तेवढी टक्केवारी त्या बोर्डात आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर ना. म्हणजे 55 टन पडले तर 55% पडले. पूर्व मशागत चांगली केली तर 2-4 टन वाढेल. तुमचं बियाणं चांगलं असेल 2-4. हे सगळ्या हे तुम्ही सगळे आंतरव्यवस्थेवली 2-4 टन वाढेल. अशा ह्या प्रत्येकाने उत्पन्न वाढत असतं. नुसतं तुमचा खत मला डोस द्या. अभ्यास कसा, इतकी वर्ष शेती करतोय, ऊस करतोय, पण दुकानदाराला जायचं पंपाला किती घालू, एकराला किती लागणार, हाच अभ्यास आपला. इतकं वर्ष तणनाशक मात्र पाणी पंपाला किती, आणि ते लिहून आणि द्यायचं त्या दुकानदाराने त्या बाटल किती मिली ते. तर हे सगळं पूर्ण व्यवस्थित केल्याशिवाय उत्पन्न नाही. खता तुम्हाला आता मी 100 एकरी 100 टन कार्यक्रम 100 टनाचा डोस देतो लिहून. आपण जावा घाला जावा, बघा येते का 100 टन येईल. तर हे सगळं व्यवस्थित तुम्ही जसं यातलं एक चुकलं की नाही, पूर्व मशागत चुकली की पुढलं कोलॅप्स. जसंच आता हे सगळं केलं आणि खताचं चांगलं नियोजन केले, पण हे चुकलेलं असेल तर काय खताचा उपयोग नाही. या सगळे 9च्या 9 विषय
सगळं परफेक्ट झालं पाहिजे, तर नाही तर खतावून याच्यानं मग काय, आता जगात जेवढी औषधं खत आहेत तेवढी सगळी आहेत आता इथं उपलब्ध. हां ते करतोय अजून लई विषय, अजून थोडा आहे, माझा कुठला चुकत नाही. तर हे सगळे आता ते भांडवल किती 50,000 मिनिमम पाहिजेत सुरुवातीला. 50,000 रुपये बँकेत दाम दुपटला टाकले, किती वर्षाचा आहे, किती वर्षात होते, हा 7 वर्ष. पतसंस्थेत असेल, बँकेत नाही. किती मिळणार तुम्हाला, हा ते मीटिंगला होताचा म्हणून सांगितलं सर, झाला किती 1 लाख. तुमचे 50,000 कुठे गेले का, तुमची 50,000. बँक 1 लाख देणार नाही, तुम्ही 50,000 तुमचे, त्यात 50,000. 7 वर्षाचे किती, वर्षाला किती आले, 7,000 रुपये, बरोबर. हे 50,000 जर सुरुवातीला आपल्याकडे असलं तर ह्या गोष्टी वेळेत होईल ना, सगळे होणार काय नाही, हे 5 टन वाढणार नाही. हां सगळ्या गोष्टी योग्य आणि योग्य वेळ, म्हणजे ह्या गोष्टी पण योग्य आणि योग्य वेळी, नुसते योग्य करून वेळ पण पाहिजे योग्य, होणार नाही. एक 5 टन लय राहू दे, 5 टनाचे पैसे किती झाले, 15,000. 7,000 बरं का 15,000. नुसतं आपल्याकडे भांडवल नसल्यामुळे सगळ्यांचं काही ठराविक घ्यायचा म्हणजे ॲक्युरेट करणारे, पण म्हणजे ते बोटा पण एवढीच आहे. नोकरीला असून सुद्धा खत उधार नेणारे भरपूर आहेत, म्हणजे पगार महिन्याला मिळत असून सुद्धा आत्मीयता नाही त्या शेतीबद्दल. तर ह्या सगळ्या योग्य आणि योग्य वेळ झाले पाहिजे, नुसतं योग्य करून पण उपयोग नाही, आणि वेळ पण योग्य पाहिजे. करपात आंबेरा पडलाय असू दे, बघू, नाही चालत. आता काय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सगळं देणार माहिती, म्हणजे तुमच्या इथं लावलं की तुम्हाला कुठला रोग पडणार आहे अगोदरच सांगता येते, अगोदरच सांगणार. पण ते केलंच मारलंच औषध तर बघू, पडल्यावर बघू म्हणणार तुम्ही, सगळं सांगणार. तुमच्या जमिनीचा pH किती आहे, तुमच्या जमिनीचं हे पण सांगणार. पाणी कमी पडले तुम्हाला मेसेज येणार आहे, पाणी द्या, एवढं लिटर पाणी द्या. कुठला रोग पडणार अगोदरच सांगणार. खताचा डोस पण ते सगळे येते, म्हणजे तुमचा मोबाईल त्याला हे झाला की नाही सगळं येते, पण हे येणार सगळं. आम्ही ठोकून वरडून सांगून सुद्धा करीत नाही, आणि त्याच्या काय मोबाईल बघून करणार आहे, सर केलं सर तरी होणार ते. हे घेतले, लिहून घेतले ना. पहिले कसं आहे, पहिले शेतकरी म्हणजे काय सांगा, आधी शेतकरी व्हा. आपल्याकडे सगळं साहित्य पाहिजे. एखाद्या शेजाऱ्याच्याकडनं उसने घेऊन जाय, खुरपं सुद्धा उसने घेऊन, सगळे साहित्य पाहिजे आपल्याकडे. मोबाईल 30-30 हजाराचे मोबाईल आहेत, पण औषध मारायचा पंप नाही आहे ना. लग्नाचा खर्च वेगळा, वरातीत डॉल्बी नुसतं 1 लाखात खर्च करता, 1 लाख. ठिबक होऊ शकते 1 लाखात, त्या होऊ शकते का नाही. आणि ठिबक म्हणजे आमच्याकडे पाणी भरपूर आहे, ठिबकची गरज नाही, बरोबर. पण ते ठिबकनं खताचं व्यवस्थापन भारी, ठिबक दोन्हीसाठीचं, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन, बरोबर ना साहेब. आता पहिला विषय आपण पूर्ण वाजले किती, हां 12 ना. मला माझा टायमिंग आहे 12:30 पर्यंत. पहिलं पूर्व मशागत. पूर्व मशागत म्हणजे काय, माझा तुमच्या लई डोळा आहे माझा. पूर्व मशागत म्हणजे काय, मी कशी पूर्व विचारलेलं नाही. पूर्व मशागत म्हणजे काय ते झाले की या आडवे उभे नांगरट हे सगळं करायचं, सऱ्या सोडायचं झाले, ते पूर्व मशागत. पूर्व मशागत म्हणजे काय, हां करेक्ट. कुठल्याही गोष्टीचं बेसिक म्हणजे उत्तर पाहिजे आपल्याला. 27,380
भागिले 27 जर म्हटलं कॅल्क्युलेटर काढणार हे ना, कुणाच्या बालपाडे येते ते काय उत्तर, ते उत्तर येणार गुगलवर सगळी उत्तर आहेत, पण उत्तर कसं आलं हे कळायला पाहिजे. कळायला पाहिजे त्याला 27चा पाडा यायला पाहिजे, भागाकार यायला पाहिजे. इथं काय युरियानं हिरवगार होते, उत्तर आहे की आपल्याला माहीत, म्हणजे काय त्याची प्रोसेस काय. आज युरिया आपण टाकल्यानंतर त्याची काय प्रोसेस होते, जवळ 10% वर लागत नाही युरिया. सरकारनं 5 किलो 45 किलो जर ठेवले, उगाच ठेवलेलं नाही ते, त्यांना माहिती आहे 50 किलो टाकला तर तेवढाच लागतं. 10% त्यांनी मायनस करून ठेवलं, म्हणजे तेवढं पैसे आपल्याला डॉलर द्यायला लागतात. पैसे घेऊन येत नाही युरिया, आपल्याकडे खतच होत नाही, हे सगळं बाहेर आणायला लागतात, डॉलर जातात ते. म्हणून एक 5% 10% आपल्याला तेवढं पैसे वाचतील. त्यात 45 किलो टाकला तेवढाच लागणार पैकी, 10%च्या वर लागत नाही. आणि फेकून येणार असेल तर 5% लागत. तोच युरिया आपण ड्रिपनं एक 5-5 किलो दर 8 दिवसाला घातला. आता युरिया म्हणजे कसं 100 किलो एक डोस सांगितला तुम्हाला, तुम्ही टाकणार ठीक आहे. आता सांगता 2 जोडपे आहेत ए आणि बी, बरोबर, 15 दिवसाच्या कामासाठी पाठवली. हे जोडपं आहे, हे जोडपं एक अर्ध्या किलो किती लागते, 10 किलो तांदूळ नाही दिले त्यांच्याकडे, ह्याला 10 किलो याला 10 किलो तांदूळ दिले, जाऊन करून खावा तुमचं. ह्यानं काय केलं, कवा शिजवायचं एका ठोक्यात 10 किलो शिजवलं, आणि ह्यानं दररोज ते अर्धा किलो प्रमाण जे काय असेल ते भात कोण खाणार, देवाला. तसंच युरियाचं तुम्ही युरिया टाकला 36 ते 48 असा समाप्त, तो वायू आहे, इतरसारखं मूलद्रव्य नाही. ते जेवढं शक्य आहे तेवढं येणार पीक, बाकीचा चला. तोच युरिया ड्रिपमधनं टाकला 5-5 किलो, किती दिवस पुरेल देव, पुरेल नाही. 100 किलो जर 5-5 किलो जर 4 दिवसाला टाकला तर 25 गुणिले 4 100 दिवस जाणार, 100 दिवस पुरणार मात्र, आणि आपलं 8 दिवस. ह्या चुका फक्त दुरुस्त करा, म्हणजे दुरुस्त हे सांगितले, हे सगळं करताय तुम्ही, पूर्वमाशा सगळं करताय की नाही, सगळं करताय, पण ती पद्धत आडवी येते. म्हणून ठिबकचं महत्त्व नुसत्या पाण्यासाठी धरू नका. ठिबक हे खत व्यवस्थापन 1 नंबर होतं. आता पूर्वमशागत म्हणजे आपण जे आपल्याला अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी जी करावी लागणारी तयारी म्हणजे पूर्वमशागत. मग ते आडवी उभी नांगरट, बरोबर, आडवी उभी नांगरट, मग त्यांचं आणि सऱ्या काढणे, ते कसं करावं झालं. आता ही पूर्वमशागत म्हणजे आपल्याला जमिनीची ताकद कळायला पाहिजे. अगोदर तुम्ही कसं करताय, रान मोकळं झाले की नांगरण, आपल्या जमिनीची ताकद उत्पादन क्षमता काय आहे हे पहिलं कळायला पाहिजे. तर नाही तर हाय 30 टनाची ताकद आणि 100 टनाचा डोस निघेल का, शास्त्रज्ञांचा बाजरी शेतात बसला तो होणार नाही. तर आपल्या जमिनीची ताकद घेते त्याच्यासाठी माती परीक्षण. आता माती परीक्षण सुद्धा साहेब ती माती बी त्या पद्धतीने काढायला लागते. कुठं उकरलं दिली मातीचा काय उपयोग नाही, ते कुठल्या थरातली, ते कसं व्ही आकाराचा खड्डा काढायचा, झाडाखालचं काढायचे नाही, हे करतोय कोण, त्याच्यापेक्षा नर. आता बाळासाहेब पाटलांसारखं मशीन आणले त्याने, 80,000 किती 1 लाख रुपयाचं मशीन आणले डिजिटल. तुमच्या शेतात तिथं हे केलं की तिथं लागलंच प्रिंटच, हां प्रिंटच निघते. मी आता काय त्याच्यावर बोलणार नाही, मी सूचना दिली तर प्रिंटच निघते. मग ते केव्हा पैसे द्यायला लागतात, आणि मटण अर्धा किलो कमी करा वर्षभरात, पण ते तसलं करा. कारण आपल्याला लागण लावायच्या आधी आपल्याला जमिनीची ताकद कळायला पाहिजे, काय लेवलची आहे, म्हणजे pH कळायला पाहिजे. pH म्हणजे जमिनीचा, आता सगळी म्हणतात pH म्हणजे सगळे सांगतात 6.5 ते 7.5 असावा, 6.5 ते 7.5. हे सगळेच लेक्चरवाले किंवा सगळे शास्त्रज्ञ. पण pH म्हणजे काय, pH म्हणजे काय, काय सामो म्हणजे काय,
त्याच्यावर सांगायलाच नाही. हां हां काय ह्याच नाही बिचाऱ्यासनी काय करते आता ते पीएच म्हणजे काय आणि सामो म्हणजे काय सगळेजण सांगून जाते. हां ते मी मागे सांगितले बेसिक उत्तर पायाभूत उत्तर पाहिजे. पीएच म्हणजे आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर 98.6 फॅरेट म्हणजे 37 सेंटीग्रेड. काय किती 98.6 जरासा 99 टेम्परेचर झालं म्हणजे 0.4 अर्धा पण नव्हे अंगात कणकणी येते आपल्या येते का नाही. मग रोज जेवतोय 98.6 कसं आता तुम्ही सगळी इथं आलायचा म्हणजे टेम्परेचर तुमचं 98.6 हिंडू शकतोय फिरू शकतो ऐकू शकतोय सगळं करू शकतोय व्यवस्थित रोजचं जेवण. नुसतं 99 झालं अर्धा टक्का पण नाही हो 0.4 99 झालं तर अंगात कसर जेवण जातंय ते जे रोज 2 भाकरी खायला जातंय जेवण. 100 झाल्यानंतर म्हणजे हे 50% गेलं जेवण इथं 99ला 100 झाल्यावर 0 जेवणच जात नाही. पीएच म्हणजे तो हा जमिनीचा 7.5 जसा आपला 98.6 आहे ना 7च पाहिजे 7च पाहिजे. 6.5ला कणी असली तर करू शकतोय काम ओबड आपण करू शकतो तर 7च पाहिजे. समजलं म्हणजे पीएच म्हणजे हे आता लक्षात आलं का पीएच म्हणजे काय नाही तर नुसतं ऐकायचं सामू हे दिसतंय ना सगळे पाठीमाग नसलं तर लिहून घ्या दिसत नसलं तर. पीएच महत्वाचं जमिनीचा तुमचा पीएच आता 6.5 म्हणजे 7च पाहिजे आणि 7.5 आता ह्याच्या आत असेल तुमचा पीएच म्हणजे तुमची हलकी जमीन जसं होईल तसं हलकी जमीन म्हणजे माळरान वगैरे असं 4 पीएच 5 समजा 4 पीएच आला किंवा 5 पीएच आला काय करायला पाहिजे रिपोर्ट तुमचा आला 4.5 आला किंवा 5 आला काय करायला पाहिजे हां करेक्ट वाढवायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे गेलेला असेल अल्कलाईन कमी करायला पाहिजे. मग हे करताय काय नाही लागण लावून खताचा डोस टाकले. आता पीएच कमी असणारा पीएच वाढवायसाठी आणि वाढल्याला कमी करायसाठी पण त्यानं बी शक्य नाही पण थोडंफार होतं. वाढलेल्या पीएचसाठी कॅल्शियम सल्फेट हां डोलामाइट वाढवायसाठी वाढलेला कमी करायसाठी कॅल्शियम सल्फेट CaSO4 म्हणजे तुम्ही दुय्यम वगैरे अन्नद्रव्य 50 किलोच्या बॅगा जिप्सम असतं ते जिप्सम हा कमी करायसाठी आणि CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट हे वाढवायसाठी म्हणजे चुना लाईन कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना ज्याचा पीएच 6च्या खाली आहे त्याने कॅल्शियम कार्बोनेट वापरायचं. आता मार्केटमध्ये कसं भूसुधारक म्हणून येते ते असतं हे ॲक्च्युली हे पीएच वाढल्या रानात टाकायचं हे मार रानाला जर टाकलं तर काय होणार अजून कमी होणार म्हणजे तुमचा 4.5 आलेला 4 वर येईल 3.5 वर येईल. हे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना म्हणायला आणि कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम कमी करायसाठी हे वाढवायसाठी चुना जिप्सम कमी करायसाठी तुमचं आता होल हटत नाही माहिती आहे ना ते पीएच वाढलेलं असतं त्याचा अल्कलाईन झालेलं असतं आणि हे ॲसिडिक म्हणजे 6च्या खाली इकडं आत असेल ते ॲसिडिक. हां सगळा होणार नाही तात्पुरतं म्हणजे त्याला एक हे पण त्याला उत्तर सांगतो त्याला सगळ्याला काय आहे उत्तर माहीत आहे ही काय तात्पुरते म्हणजे तापाला आयमॉलची गोळी घेतली क्रोसिनची घेतली ते त्यानं होत नाही ते 4 बॅगा आणि 5 बॅगा होत नाही. हां सांगतो वाढलेला पीएच म्हणजे पाणी तुमचं साठून राहतंय पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा झाला पाहिजे. परवा भादोलीला माझं लेक्चर होतं परवा तिथं सगळे 35-40 एकरचं एकत्र म्हणजे पाणीच नाही रोडलाच आहे बघा तिथं शिगावला जाताना पाणी म्हणले पाण्यावर काहीतरी उपाय सांगा म्हणलं पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. मी मग मी तुम्हाला काय झालं माहिती आहे का प्रश्न तुम्ही त्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवा
तुमच्या ह्याच्यामध्ये कसं होतं मला पुढलं जे सांगायचं मग ते डिस्टर्ब होतं सगळं म्हणजे ते डोक्यातनं जातं. तर आता मग त्यांना ते म्हणले तर आम्हाला ह्याच्या उपाय सांगा. उपाय म्हणजे आता पाण्याचा निचरा ह्याचा दुसरा काय उपाय नाही ह्याच्यावर. तर म्हणलं जमणार नाही तर म्हणलो डोकं फोडून घेतलं तर होत नाही त्याचे कुठलंच औषध नाही जगात त्याच्यावर. बरं ते बी एकाचं पाण्याचा निचरा होऊन चालणार नाही. तिने जाणार कुठं त्याचं पाणी सगळ्यांनी करायला पाहिजे. हे केलंच तर होणार. म्हणलो एक 2 गुंठे जाऊन दे तुमचं प्रत्येकाचं. आता 40 गुंठ्यात तुम्ही 30च्या भाजले चांगलं पीक आहे भरपूर ठीक आहे पण ते पाणी तुंबल्यामुळं 30-35 वर जाईल. म्हणलं जर 2 गुंठे गेले 38 गुंठ्यात 60 टन निघते म्हणलं. तर तिने मिटिंग ठेवली आहे माझी परत त्या 35 एकरवाले ते पाण्याचा निचरा झाले. आणि तुम्ही सुद्धा आपले सुद्धा ऊस बघा नंबर 1 असतात मेपर्यंत म्हणजे पावसाळ्या सुरुवातीपर्यंत तसंच ना. आणि एकदा पाऊस चालू झाला की बसलं खाली का सरीत पाणी तुंबून राहते. ते एकदा सरीत पाणी तुंबलं की जसं आपल्याला अन्न पाणी लागते तसं ऑक्सिजन लागतो पिकाला मुळांना. पाण्यातनं ऑक्सिजन पास होत नाही. तुम्ही किती भारी आणा आणि पाणी तुझं तुंबलं तुमचं तिथं वाढ थांबली. म्हणून तुम्हाला एक सवय घाण कुठली आहे माहिती आहे का आडव्या सऱ्या काढायच्या त्या 3 करतात ना. तिकडे बघून या 120 टन 100 तुम्ही आता गेली महिनाभर आहे तिकडे ह्याला चांगली आहे म्हणजे वाळवा भागात काय ऊस आहे. मग तुम्ही लगेच म्हणताय हा तिकडे जमिनी चांगली आहे तिथे बी आहेत 30-40 वाले आहेत असं नाही सगळ्यांनाच नाही आहे ते. तुम्हाला ह्या भागात पूर्व भागाला जसं असेल तर तुम्हाला आडव्या पण सऱ्या आहेत का बघा. काय होतंय आडव्या सऱ्या ज्यावेळी करतो आपण ऊस लहान असताना हवा खेळती राहते ज्यावेळी ऊस मोठा होतो ह्या सरीला हवा तटली जाते. ह्याच्यामध्ये सरीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. नुसतं खत काय उपयोग नाही मग तुमचं खत बी घेणार नाही पीक. त्याला ऑक्सिजन मिळायला पाहिजे. वापसा कंडिशन सतत राहिलं पाहिजे. तुम्ही गुडघ्यावर पाणी तुंबलं तर काय उपयोग आहे. 100 टनाच्या कार्यक्रमाला रानातलं पाणी हटताना काय उपयोग आहे त्याचा घालून तरी. तर हे pH हे पहिल्या सऱ्या त्या आडव्या तेवढ्या बंद करा. हे तुम्ही फक्त ते ट्रॅक्टर फिरायला जागा राहते बरोबर किंवा अवतान बैलानं राहते म्हणून त्या आडव्या करतायचं. नुसत्या ह्या सरीने 5 टनाचा मिनिमम तोटा आहे तुमचा. हवा 5 का 10 पण किती 5 टनाचे पैसे झाले 15. मग ते दुरुस्त करायला काय 15,000 खर्च येते हे ना. तर ह्या गोष्टी ज्या तुम्हाला हे काय तुम्ही जाणून बुजून नाही हे नकळत तुमच्या हात माहीत नसल्यामुळे होते. पण आता ह्यात मलाही माहिती आहे मी 10-20 गोष्टी सांगितल्या तर लगेच ते बदल टप्प्याटप्प्याने तरी जायलाच पाहिजे. बदल करायलाच पाहिजे तुम्हाला तर ते सुधारणं नसते. औषधं खतं टॉनिक नेहन तेन ते काय करायचं. एक नंबरचं खतं औषधं असून सुद्धा त्याचा मग म्हणतात नाही हे घातलं रिझल्ट नाही कंपनी बदनाम बरोबर ना. बघितलं सगळं ट्राय केलं. तुमचं मुळात बेस पाया जर तुमचा भक्कम असेल तर स्लॅब पडणार. पाया जर चिखलाचा असेल तर स्लॅब टाकणार वर तर पाया. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात 9 पेपर तुम्ही वर्षभर कसं सोडवताय त्यावर तुमचं उत्पन्न नाहीतर नाही. हे कोणाला तरी विचारायचं काय जरा चांगलं भारी टॉनिक दे काय करायचं भारी टॉनिक. डॉक्टर टॉनिक जे देतो डॉक्टर ते असं आजारी पडल्या आजारातनं बरं झाल्या नंतर घ्यायला सांगतं म्हणजे टॉनिकनं भूक वाढावे आणि अन्न खावं देणं. ते तुमचं सगळे टॉनिकवर जोर झालं द्यायला पाहिजे असं काय नाही. पण तुमचं सगळं हे जे 9 पॉईंट आहे हे सगळं सोडवीत पेपर गेला असतात तर ह्याच्यावर पेपर उत्पन्न नाही तर बाकी कशावर नाही. खतावर नाही बिलकुल नाही. मग तुम्हाला जमिनीचा pH किती आहे हे समजला की मग आपल्याला बाबा काय करायला पाहिजे. आणि pHला मग त्यांचा राहिला त्यांचं उत्तर कूलर काय करतं कूलर थंड हीटर काय करतं गरम आणि AC काय करते हां AC काय करतो AC गरमीच्या वेळी थंडी देतो थंडीच्या वेळी गरमी देतो याला एअर कंडिशनर म्हणतात. तसं कंपोस्ट खत चांगलं कुजलेलं असं काम करतं. pH वाढलेला pH पण
कमी करतं, कमी झालेला पण वाढवतं. आपल्याकडे आहे कुठं कंपोस्ट कोणी घातले झालं. पूर्वमाशा समजले. मग ते तुम्हाला त्या पद्धतीनं आपलं पीएच म्हणजे नॉर्मल आणण्यासाठी जे करायचं ते केलं की मग तुम्हाला सरी सोडायला अधिकार आहे, तोपर्यंत नाही. पूर्वमाशा समजलं. वाजले किती सांगा. आता बियाणे निवड आणि प्रक्रिया. मी काय 100 टनाचा डोस देणार नाही, लक्षात ठेवा. बियाणे निवड म्हणजे काय? बियाणे निवड म्हणजे काय? कसं असं विचारलेलं नाही. बियाणे कसं असं विचारलेलं नाही. बियाणे निवड हे बियाणं कसं असावं झालं ते 9 कोण म्हणलं 9-10 महिन्याचं का? ते कशासाठी म्हणजे का? ते कारण काय त्याचं? ज्या पेरात साखर जास्त असते त्याची उगवण होत नाही चांगली, शेंडकांडी कशी येते, म्हणून ते 9-10 महिन्याचं असावं. तुम्ही सांगितले की उगवत नाही व्यवस्थित, पण कारण काय त्याचं? तर साखर जास्त असते. बुडक्या ज्याला साखर जास्त, शेंडकांडी कशी वापरतात, तर 9-10 महिन्यात साखर कमी. तर बियाणे निवड म्हणजे आपण कुठल्या हंगामात करणार. आता लवकर पकवणारी जात 92-005 बरोबर ना. ह्याचं परिपक्वता 12 महिन्यात संपते. परिपक्व ऊस 13व्या महिन्यात तुटायला पाहिजे बरोबर. तो 14व्या महिन्यात गेला तर वजनात लॉस. ऊस चांगला येऊन सुद्धा वजनात 5% लॉस. 15व्या महिन्यात गेला तर अजून लॉस. 16व्या महिन्यात गेला तर आणि अडसालीत जर हे केलं आपण 17-18 महिने राहणार, काय होणार? चांगला ऊस आणून सुद्धा तर कुठलं पाहिजे? अडसालीला कुठलं पाहिजे? 86 मध्यम उशिरा पकवणारी जात. मध्यम उशिरा पकवून म्हणजे 86-032 तुमचं 262 चालत असलं बऱ्याच ठिकाणी आहे. जे मध्यम उशिरा पकवणारे जात त्या ते मोबाईलवर दुसरं काय बघण्यापेक्षा काय मोबाईल मारायचं यूट्यूबला उसाच्या जाती सगळे येते. उसाचे यशोगाथा जरा बघित जा. बाकीचं दुसरं काहीतरी हे बघण्यापेक्षा का नाही रील्स का नाही ते बघित जावा. ॲग्रोवन 3 रुपयाचा पेपर आहे. आलेत काय साहेब ॲग्रोवनचे? राजकुमार साहेब हां तर ॲग्रोवन 3 रुपयाला मिळतं. कशाला त्या बातम्या लागतात तिकडे झालं दंगा झाला तिकडे हे झालं आणि 3 रुपयाची बाब आहे. खर्च करू शकत नाही. काहीतरी ज्ञान येतं. दुसरं काहीतरी वाचण्यापेक्षा हे घ्याय की कसं आहे. जे नोकरदार आहेत चांगल्या नोकरी साध्या नोकरीनं म्हणजे बँकेत असू दे किंवा पंचायतीमध्ये असू दे जिल्हा यांचं चालतंय. तिने नाही वाचला तरी चालतंय, वाचावा तिने चालते. पण जीव नुसता शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर त्याने काय करायला पाहिजे का नाही? तो बदल व्हायला पाहिजे का नाही? ते बी जाते. तिसरंच जेवढं मिळेल तेवढं. आम्ही काय आईच्या पोटाने शिकून आलोय. आम्ही बी साधंच. पण हे तुम्ही पण तुमचा अभ्यास तुमचं भांडवल आणि तुमचं व्यावसायिक दृष्टिकोन जो पण होत नाही तो पण होत नाही. आता बियाणे निवड म्हणजे आपल्याला समजलं. आता मग बियाणे कसं असावं तो भाग वेगळा. तो तुम्हाला माहिती आहे. 9-10 महिन्याचं असावं, लागणीचं असावं, डोळे कसं काय म्हणतो टर्टरीत असावेत हे तुम्हाला माहीत आहे सगळं बरोबर. बियाणे निवड तुम्हाला सांगितली. तुम्ही ज्या हंगामात करणार आहे. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरला करा तुम्हाला 86-0 चालतंय. नोव्हेंबर एंड पासून तुम्हाला 92-005 लवकर पकवणारी जात बी चालते. आता ते बदललंय सगळं. पहिलं पूर्व हंगाम नाव कशाला पडलं? पूर्व हंगाम सुरू आहे. पूर्वी कारखाना 1960ला चालू झाला. आपल्याला कुंभीला 1960लाच ना. कुंभीला 60 का 61 का असेल ते. पहिला सीझनला 50,000 टन संपूर्ण ह्याचं क्रशिंग झालं. 50,000 टन. त्यावेळेस 740 बियाणं पाडेगाव वगैरे ते आता संकरित बियाणं आलं लक्षात ठेवा. पूर्वी हे साधे कुठला औषधाचा पंप तरी होता का कुठं आजार संकरित गाय कशी आजारी का देशी गाय प्रत्येक आजारी तसे हे आता हायब्रिड बियाणे आले. हे 92 हे 86 हायब्रिड ह्याच्यावर रोग जास्त पडणार. आणि पूर्वीचाच डोस आहे लोकांच्या डोक्यात बघा. 140-70-70 पूर्व हंगाम. अडसालीला 160-80-80
आता ह्या रोगाला बळी पडणारे जाते म्हणजे पेलवत नाही त्याची, आणि त्याला पोट्याचं काय काम, रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणं. त्याच्यात नाहीच, तुमचं पोटॅश 90% मिळत नाही. 10% तुम्ही जे घालता MOP SOP वगैरे म्युरेट ऑफ पोटॅश सल्फेट ऑफ 10% सुद्धा मिळत नाही. आणि त्याच्या अंगात ते नसल्यामुळं आता बघा कोरोनाला किंवा स्वाईन फ्लू आला, सगळे गावचे गाव आजारी पडले का, ज्याची रोग प्रतिकार शक्ती कमी तेच आजारी पडले. तसं हे रोग प्रतिकार आता बघा करपा तांबेऱ्याचं तुम्ही भरवून जाते शिल्लक रोग आहे, पण हे नाही, रोग प्रतिकार नाहीच नाही अंगात. तर हे बियाणे निवड ही चांगल्या पद्धतीने. आता प्रक्रिया करायची का, तर बाळ जन्माला आल्यास पहिला डोस BCG आहे का नाही, आले 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत कंपल्सरी आहे. त्यानंतर गोवरचा आहे, पोलिओ ट्रिपल आहे, आणि काय आहेत. 5-6 महिन्यात 6 डोस. ते बाळ आजारी पडते का, पडलं तर म्हणून देतात का, त्या रोगाला भविष्यात ते आजारी पडू नये म्हणजे तेवढी प्रतिकार शक्ती असावी म्हणून डोस. तसंच हे त्या पिकाला वर्षभराच्या काळात किंवा 1.5 वर्ष काय असेल त्या काळात त्याच्यात रोग प्रतिकार शक्ती असावी त्या रोगाला, करपा असू दे, तांबेरा असू दे, म्हणून ते प्रक्रिया करायची. तर तुमची प्रक्रिया कशी, 22 टन घ्यायचं आणि एखादं कीटकनाशक घ्यायचं. 22 टन म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक घ्यायचं, ते बुडवायचं त्यात आणि लगेच जाय. आणि त्याच्यात 15 मिनटं ते बुडायला पाहिजे, 15-20 मिनटं. त्या औषध जायला नको त्यात, तुम्ही आपलं बुडवायचं म्हणून बुडवायचं करायचं. कशानं येईल रोग प्रतिकार शक्ती, हे सगळं व्यवस्थित केलं तर, नाहीतर अन्यथा नाही. आता सरी अंतरच आहे ना, सरी अंतर जोपर्यंत तुम्ही 6 फुटावर येत नाही, 6 फूट सरी, तोपर्यंत उत्पादन तुम्हाला 60च्या वर जाणारच नाही. साहेब तुमची किती 5.5 फूट, 6 फूट होत तोपर्यंत म्हणा आमच्या 2 गुंठ आणि 5 गुंठ असं सगळे म्हणतात. मग कशा एक पडू दे सरी, तुमचा त्याचे संबंध काय आहे. 4 जणांची रानं समजा, एकाचं 20 गुंठ, एकाचं 10 गुंठ, इथं एकाचं 2 गुंठ, असं करून एक प्लॉट केला आपण 40 गुंठ्याचा, आणि त्या सऱ्या पडल्या, मग त्याच्या गुंठ्यातून काय वेगळी सरी जाणार आहे, त्याच्यामुळे वेगळी. आपण ॲव्हरेज काय एकराव आपलं, तुमचं सरीतलं अंतर कमी असल्यामुळं हवा खेळती राहत नाही, आणि जे पिकाला अन्न वर जातं मुळा वाटे ते शेवटी पानात आल्याशिवाय अन्न तयार होत नाही. आणि पानाला सूर्यप्रकाश, जसं जेवण करायला आपल्याला गॅस लागतो बरोबर ना, तसं सूर्यप्रकाश लागल्याशिवाय तिथं अन्न तयार होत नाही. तुम्ही माप नेलं घरातून गॅस नाही, त्या उपयोग नाही. मग तुमचं कसं ह्या सरीला ह्याच्यावर पानं, ह्याच्यावर पानं, शेवटची वरची तेवढी तुमची उन्हात काय असतील तेवढी, बरोबर आहे. सगळ्या पानांना सूर्यप्रकाशाला अन्न, आणि जेवढं अन्न भरपूर तयार होईल ते तेवढं पीक खात राहील. ते तुमचं जायला शरीराला शिरायला म्हणजे शिरायला येत नाही, तुमच्या एवढं जवळ करून ठेवल्याचं. जोपर्यंत 3 फुटावर सरी, आता हे सरी अंतर लागण पद्धती एकातच घेतोय, जोपर्यंत सरी तुमची 6 फूट होत नाही, आणि तुम्ही आता म्हणणार नाही जरा धाडच नाही, तुम्ही तिथंच राहणार. मला काही जण म्हणतात साहेब बियाणं कुठं तरी सांगा, ह्यांच्यात 3-3.5 फुटाच्या सऱ्या बियाणं, नवीन बियाणं. तुम्हाला अमेरिकेच्या नासातनं 200 टन किंवा इस्रोमधनं आपल्या 200 टन निघणारं बियाणं आणून जरी दिलं त्याला 30 ठेवणार तुम्ही. आणि आपली पद्धत काय उपयोग नाही बियाणं. आधी आता इथं निघते ना, आपल्या बियाणे निघते ना 60 टन. आता हे आपले कुरुगलीचे कोण आपले हे कोईगड साहेब, कुरुगली उभा राहा. कुरुगली किती टनानं तुमचा ॲव्हरेज आहे? 2.25 म्हणजे किती झाले एकरी? म्हणजे त्या गावात कुरुगली आहे. आता कोग्याचा माणूस म्हणते आमच्या गावात पाऊस जास्त, तुम्ही नव म्हणजे बरे पाऊस. आता तुमच्यापेक्षा त्या कुरुगलीला जरा तरी जादा पडत असेल का नाही? तिथं ते व्यक्ती म्हणजे त्यांच्या गावात 2.25 टन येते.
मग बाकीच्यांचं काय येत नाही. बरं तुम्हाला हवामान सगळा सेम, प्रत्येकाला सेमच ना, का त्यांच्यापुरता वेगळा ठेवला आहे. आता आमचे कोगनळे जे आमचे उठाव जर संकेश्वर साहेब 120 टनाच्या आत कधी नाहीत. तर कोगनळी टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी, कधी 120 टनाचे. आणि त्याने 8 दिवस वसंतदास शुगरला ट्रेनिंग घेतलंय. 12 का 14 दिवस बेंगलोरची कुठली संस्था SM लिंगापा शुगर इन्स्टिट्यूट आहे, तिथं 14 दिवस ट्रेनिंग घेतले त्यांनी. काय तरी माझं लेक्चर जिथं जिथं म्हणून असेल तरी पण येतात ते. म्हणजे किती ओढ किती आत्मीय येतं बघा. मी जिथं माझं असेल तिथं येतात ते. आपण हे आता ऐकायचं, जेवाय सोडून जे द्यायचं आणि प्रयोग कायम करत असतात. त्यांना सांगायला पण लागत नाहीत, आम्हाला ते विचारत पण नाहीत. मला असले शेतकरी आवडतात, आम्हाला ते विचारून येते नाही. आणि आमच्यात कसं आहे माहिती आहे का, एखाद्याने काढलं की नाही ती दुसऱ्याला सांगित नाही आपण काय केलं ते, तर त्याचा वाढेल. बरोबर ना, तो कसा पुढे जाईल ना. म्हणजे ते आता त्याच्यावर काय बोलायला नको. तर ते सांगा, आणि तुमच्या सांगून का नाही जर एखाद्याचं वाढलं तर वाढू दे की. उलट तुम्हाला अजून ईर्ष्या यायला पाहिजे की बाबा मी त्याला सांगून आलं, मला अजून काहीतरी बदल करायला पाहिजे. हा, आणि अजून काय झालं माहिती आहे का, आपल्याकडं 40 टनवाला 30 टनवाल्याकडे बघते, त्याच्यापेक्षा माझा भार आहे. 50वाला 40वाल्याकडे बघते, माझा भार आहे. ह्यात अडकून पडलाय जातं. माझ्या दृष्टीने बघा, काय प्रॉब्लेम आहे का बघा. 0 ते 40 नापास, 41 ते 60 लिहूनच घ्या. पास 61 ते 80 डिस्टिंक्शन, म्हणजे डिस्टिंक्शन 60% वर डिस्टिंक्शन असतं तसं. आणि 81 ते 100 हे टॉपर विद्यार्थी. आणि 100च्या वरचे मग काय गोल्ड मेडल म्हणा, सिल्वर मेडलिस्ट म्हणा, काय म्हणायचं. 40वाला नापास, 41 ते 60 पास, नुसता पास. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही कशात कुठल्या ह्याच्यात पासमध्ये यायचा का नापासमध्ये यायचं बघा तुमचं तुम्ही. आपण कुठं पण आलतो, सरी अंतर, सरी अंतर 6 फूट पाहिजे मिनिमम. आमचं PG शिंदे साहेब यांचंही सुद्धा आता त्या गगनबावडा तालुक्यात 20-22चं चावरेज आहे, पण साहेब 60 टनाच्या आत कधी नाहीत. 5 फूट सरी आहे त्यांची, 5 फूट अंतर. तुम्ही सरी वाढेल, तुम्हाला काय झालं ते संख्या, भरपूर संख्या. म्हणजे ऊस, आपल्याला ऊस तुटताना संख्या 40,000 पाहिजे, 40,000 पाहिजे. म्हणजे 1 किलोचा सरासरी ऊस बसला तर 40 टन, 1.5 किलोचा भरला 60 टन, 2 किलोचा 80, 2.5 किलोचा 100. हे गणित आहे. आणि ऊस तुटताना 40,000 संख्या एकरात पाहिजे आपल्याला. आपण काय करतोय, 2 डोळ्याच्या कांड्या, पूर्वी तरी 3 डोळ्याच्या साहेब दीडकेच ना, पूर्वी 3 डोळ्याच्या कांड्या आणि ते बी 1.5. आणि आता सर्वसाधारण जरा बऱ्यापैकी आले. 2 डोळ्याच्या कांड्या आपण किती वापरतोय, 10,000, 10 ते 12,000, बरोबर ना. बेरा साहेब किती वापरतोय आपण, 12,000 का 10,000? 10,000. 10,000 म्हणजे डोळे किती झाले, 20,000. 20,000 डोळे झाले. आता हे जे उगवण थंडीचं असलं तरी 70% होते, म्हणजे थंडीच्या दिवसात डिसेंबर जानेवारी. आता ह्या जराशी गरमी असली तर 80-85% असते. पण आपण 80% जरी उगवण झाली तर डोळे उगवण किती झाले, 20,000चे 16,000. पहिल्या 1.5 महिन्यात असं फोटो भरलेलं तुम्ही बी खुश असता. सगळी उगवण झाली, व्यवस्थित फुटवे आले. 7-8, 6,000 किती झाले. या 16,000ला एक 8-8 फुटवे धरले तर किती झाले, 16,000 गुणिले 8, साधारण 1.5. म्हणजे सगळे मिळून 2 लाखाच्या आसपास तुमचं जाते सगळं टोटली. कुठं 12-13 पण असतात.
2 लाख आणि तुटून जाताना 30,000 35,000. उत्पन्न कुठलं शेवटला जाणार आपल्याला का हे आहे 2 लाख ऊस आहे का आपलं. मग तेवढं करायचं कशाला, काय गरज आहे आपल्याला एवढं. बर तुमच्या 3.5 फुटाने सऱ्या किती सुटणार किंवा 4 फुटाने धरा 50 सऱ्या 200 बाय 200चा एकर धरा म्हणजे 50 सऱ्या सुटणार 4 फुटाने. 5 फुटाने किती बसणार 40. आता ह्या दोन्हीचं 5 फुटाचंच उदाहरण घ्या. ह्या 50 आणि ह्या 40. खताचा डोस कसा घेतो आपण, एकरावर घेतो का ह्याच्यावर का सरीव घेतो, एकरावर घेतो. मग हे 40ला बऱ्यापैकी जाईल का 50ला बऱ्यापैकी जाईल, म्हणजे तुमचं खत त्या पिकाला तेवढं पुरवलं. 5 बाय 2 लावलं आणि रोपाव या रोपाव तुम्ही कांडी तेवढीच किंमत आहे. कांडी 10,000च आहे ना, हा बरोबर ना, 10,000 कांडीचं 10,000च आहे. पण ते स्वतःचं असते म्हणजे त्याची किंमत नसते. कांडी 5 फुटा गेलं आता म्हणजे 10 स्क्वेअर फुटावर 40,000 भागिले 10 4,000 रुपये लागतील तुम्हाला. 5 बाय 2 म्हणजे 10 स्क्वेअर फूट 40,000 43,000 मी आपण उदाहरणाला 40,000 देतो तर 4,000 रुपये बरोबर. बरं इकडे उगवण जर 70% झाली तुमची तर इकडे 100% आहे. हा फरक आहे पहिला. 100% उगवण म्हणजे झंझट नाही उगवणीचं आणि कुठं कांड्या कोंबीत बसायचं गरज नाही. उगवण झाली 100%. इथं फक्त नियोजन एकच करायला लागते तुम्हाला. पहिल्या 1.5 महिन्यात 45 दिवसापासून 60-65 दिवसाच्या आपल्याला ऊस पाहिजे किती 40,000. आपल्याला रोपं किती आहेत 4,000. म्हणजे एका जागेला आपल्याला फुटवं किती पाहिजेत 10 ते 12 तुम्ही फुटवं फक्त. आणि जेटा काढायचा आहे. जेटा न काढल्यामुळे काय होतं माहिती आहे, हा जेटा ज्यावेळी वाढतो हा हे सगळं अन्न खाईत तोच असते आणि हे फुटवे का नाही त्याला अन्न अपुरं पडतं. हा इथनं निघाला की एका ताकदीवर येते एका ताकदीत. पण हे जेटा कवा पण नाही तुमच्या कांडी म्हणजे ह्याला करायचं नाही, कांडीनं करताय त्याला नाही घेणार जर मग ती गवताळ वाढेल सगळं. आता हे जर आणि तुम्हाला माहिती आहे 86-032ला 20-20 पण फुटवं येतात बरोबर ना. मग आपल्याला किती 11-12 चांगले ठेवायचे, चांगले जाड, बाकीचे बारीक सगळे काढून टाकायचं. जर त्याच्यावर नियोजन केल्याशिवाय होणार नाही. आणि मग ते 40,000 ऊस कसं नियोजन आपल्याला करता येईल हेच बघायचं. खताचं सुद्धा आता खत व्यवस्थापन सांगतो तुमचं हे. तर हे तुम्ही केल्याशिवाय इथं नियोजन केल्याशिवाय होणार नाही. नाहीतर काही लोक आता लावतात काय नाही कांडी लावतात पण रोपं लावतात पण नियोजन नाही. कुठे ठिकाणी 25 एखाद्या ठिकाणी 4-10 असं आणि संख्या परत आणि तीच म्हणजे 1,00,000-1.5 लाख काही संख्या आहे ती आहेच. काय रोपं लावून का मग म्हणजे रोपं लावून बघितली काय उपयोग नाही. तर रोपावच या त्याशिवाय होणार नाही. हे नियोजन करावंच लागणार तुम्हाला. आता हे झालं तुमचं लागण पद्धत. आणि 6 फुटानं अजून किती सरी कमी होतील बघा. 6 फुटानं 8 फुटावर साहेब चाललंय. 8 फूट ह्याचा कुंडला होतो परवा मी 7 फुटावला तुम्हाला आणि दुसरा एक 8 फुटावला. 7 फुटावर 125 टन 125 टन. तुम्ही फक्त इथं हे नियोजन करा. आणि आमच्या भागातले खास करून सांगतो म्हणजे ऊस आपल्या भागात कुठं एक शिरोळ 1 नंबर, हातकणंगले 2 नंबर, वारणीचा पट्टा तो एक तो आणि कागलचा पूर्व भाग हे सोडून सगळे मागास आहे आपल्याकडे. ती बऱ्यापैकी आहेत. आता आमचं कुरुगलीचे साहेब पण आले त्या ह्याच्यात म्हणजे 100कडे झालीच त्यांची वाटचाल. तर हे सगळं तुम्ही सऱ्या अंतर तुमचं नंतर काय होतं माहिती आहे का तुम्हाला हवा खेळती राहत नाही. आणि 3 सऱ्या असल्या की अजून हवा तटली गेली. पहिलंच तुम्हाला करायचं असेल तर मे एंडला म्हणजे पावसाळ्याच्या आधी माझ्या रानातलं पाणी कसं निचरा होईल ही जी व्यवस्था करायला पाहिजे. पण पावसाळ्यात तुम्ही पावसाळ्यात पण चांगला ऊस आणला तरी काही उपयोग नाही. पाणी तुंबलं म्हणलं बघा. आता तुम्ही प्रत्यक्ष बघा आपले ऊस पाऊस चालू कधी झालाय 15
मेला 15 मेला पाऊस चालू झाला. 15 मेला सुरुवातीला ऊस हिरवेगार झाले, कारण वळवाचा पाऊस नायट्रोजन आता नॅचरली मिळाला त्याला, हिरवेगार झाले. आज त्या ऊसांची अवस्था काय बघा, सगळे पाणी गुडगा गुडगा बरं. त्यामुळे पाण्याचा निचरा नाही म्हणला तर मग नाही, काही उपयोग नाही, आवश्यक आहे. आता आंतरपीक काय सांगा, ऊसाला त्रास न होणार म्हणजे मक्का काही लोक आता बंद झाले जवळपास, पण काही ठिकाणी आहेत अजून मक्का. आमच्याकडे ते आळव्याला तरी मक्क्याशिवाय काही नाही, म्हणजे त्या भागात मक्का कसं आहे, किती महिन्याचं पीक, 3 महिन्याचं, 70 दिवसात तयार होतं मक्का. वाळायसाठी ते पुढं जरासं ठेवतो, पण 70 दिवसात मक्का 6-7 फूट आणि ऊस आमचा 2 फूट पण नसतो. वाढ कोणाची फास्ट, मक्क्याची. अन्न कोण खाणार, मक्का. मुख्य पीक मक्का आहे का ऊस आहे तेच कळत नाही. त्यामुळे हे ऊसाला पोषक आहे. आणि काय आता सोयाबीन पण लावतात, म्हणजे द्विदल म्हणून म्हणजे पोषक म्हणून सोयाबीन लावतात. पण काय करायचं, सऱ्या अपुऱ्या सोयाबीन झाकून, भुईमुग सुद्धा सऱ्या अपुऱ्या त्या जाळीने झाकला जातो ऊस, काही उपयोग नाही त्याचा. 6 फुटा सरी असल्या मधल्या सरीत काय 3 फुट एका सरीत केलं, एक गॅप टाकलं, काय वाटेल ते करा तुम्ही. तिथे आंतरपिकाचे 4 पैसे होते, हे तर तुम्हाला आंतरपीक बी नाही मिळत आणि ऊसाचं बी उत्पन्न नाही, म्हणजे ते खड्ड्यातच ते. 6 फुटाच्या बिंदास्त या मधल्या सरीत तुम्हाला एक आपला खर्च निघावा, एक हे ना इतर कुठलंही पीक घ्या, पण तुम्ही जोपर्यंत 6 फुटाकडे येत नाही तोपर्यंत उत्पादन नाही. कितीही प्रयोग करा, किती औषधं घाला, किती खर्च घाला, काय वाटेल ते करा. आमची इच्छा काय, ह्या गंगाजळीत नाही ह्यातून बाहेर पडायचं शेतकरी. हे 30-40 मध्ये जे अडकले की नाही ते बाहेर पडल्याशिवाय होणार नाही. आणि तुमचं तुम्ही मग 40वरनं 60 वर कसं, 60 वरनं 70-80 कसं, 80 100 सोपं आहे. त्या भागात गे आता लोक 150 टन, आता माझं परवाचं लेक्चर तिथं माझा बोर्ड लावता, एकरी लक्ष दिली मी, त्याने 100 टन आधीच काढतात, 100 टन आधीच काढतात. मग सांगू द्या ना 100 टनाचं, ते काय म्हणणं सांगायचं जा आम्ही काढतोय 100 टन, तिकडे लावलं बोर्ड 150 टन. पण त्यांना सोपं आहे, त्यांना लोकांना 100 वाला 150 ह्याला सोपं आहे, पण तुम्हाला 30 ते 40 आणलंय म्हणून मुश्किल काम आहे. जोपर्यंत तुम्ही सुधारणा होत नाही तोपर्यंत. तर आता खत व्यवस्थापन वाजले किती, हा तसं नाही, अजून साहेब पण बोलणार आहेत परत जेवणाचं, म्हणून लवकर या म्हणतो सगळ्याशी. मी ज्यांना फोन केले त्याने काय भाषेत सांगितलं तर 10:30 म्हणजे 10:30 गेट बंद. PG साहेबांनी पण मी सांगितलं तसंच 10:30 तर पण ते, आणि बरोबर आलेत ते 10:30 आत आलेत, 5 मिनिटं अगोदर आलेत. तुम्हीच लेट आलाय सर. 12:40 शेतकऱ्यांची पण आहे, त्या जे काय आपल्याचं आहे तुम्ही इथं पण समजलं. माझं लेक्चर हे मोरे साहेब हे माहिती आहे, माझं नॉनस्टॉप 3 तास असतं, पण आज असा कार्यक्रमाला लेट झाले आणि म्हणून मला 1 तास दिला, त्या ह्याच्यात मला पुरं करायचं म्हणून फास्ट घ्यायला लागलं सगळं. आता खत व्यवस्थापन, आंतरपीक झालं, आंतरमशागत बघा. तुम्ही लोक काय करता माहिती का, तण पार वर आल्याशिवाय हे करत नाही, म्हणजे तण उगवून आल्यानंतर मग तुमची सवड असेल तर आंतरमशागतला जर तणाव जर नियंत्रण ठेवायचं असेल, तुम्ही लागण केल्यास पहिला वापसा असताना म्हणजे चांगला ओल असताना ॲट्रॅझिन, म्हणजे कंपनीचं कुठली आहे ॲट्रॅझिन, त्याचं जे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. तणनाशक काय करतात आता 2,4-D हे वापरतो सगळं आपण, त्याचं प्रमाण आहे त्या 4 ते 5 मिली पंपाला, म्हणजे त्याच्या बॉटलवर बघत जावा ना तू, तर ते घेताना जातात ते कसं आहे पंपाला 100 मिली, बरोबर ना, 100 मिली. आणि तुम्ही लोक जरा लवकर रिझल्ट यासाठी 150-150. काय होतंय, आपण जे खत देतो पिकाला हे डायरेक्ट पीक कधी घेऊ शकत नाही. तांदूळ आपल्याला भात करायला लागणार, शिजवायला लागणार, भाकरी म्हणजे ज्वारी पीठ करायला लागणार, परत भाकरी थापायला लागणार, भाजायला लागणार, मगच खाणार, म्हणजे खाण्यायोग्य झाल्याच्या
खाऊ शकत नाही. तसं हे DAP, पोटॅश, बिटॅश हे खत हे तांदूळ ज्वारी आहे, ह्याचं अन्नात रूपांतर व्हायला पाहिजे तर पीक घेणार. तुम्हाला घरात म्हणजे ताटा जर तांदूळ मोठंभर वाढलं, हरभरा डाळ वाढली चालेल, खाणार का तुम्ही? त्याला तयार झालं पाहिजे ते. तर ते कोण करतं? जमिनीत असणारं जीवाणूंचं काय काम? ते अन्नात रूपांतर करायचं. पण ते जगायला पाहिजे, ते वाढायचं, त्यांना खायला नको काय? कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब. जेवढं जमिनीत कंपोस्ट ते तिथं जीवाणूसंख्या भरपूर. जीवाणूसंख्या भरपूर म्हणजे भरपूर अन्न. हा बेस आहे. आपण सगळे पिकासाठी देतो. हे घे 10-20 घे, हे पिकासाठी, जमिनीसाठी काय देतो? अगोदर जमीन दुरुस्त झाल्याशिवाय काही उपयोग नाही. जमिनी सदृढ झाल्या म्हणजे जे घडतं ते OC हे लिहून घ्या पाहतं. pH आणि EC. OC, pH आणि EC ह्या 3 गोष्टी जर योग्य. OC किती पाहिजे? आता आपल्याकडे 0.3 म्हणजे रुपयातलं 30 पैसे म्हणजे OC म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन कंपोस्ट जमिनीमध्ये मिनिमम 1% ते 3%, 1% मिनिमम पाहिजे. आता आपण किती आहे बघा, 0.3 म्हणजे 1%चे 30 पैसे, 1 रुपयाचे 30 पैसे आहे. हे एकरी 10 टन वर्षाला जायला पाहिजे, तेव्हा ते 1% सारखं. आणि हे असल्याशिवाय उत्पन्न नाही. तुमचा pH कधी मग सांगितलं 7.5 ते 7.5 म्हणजे 7च पाहिजे. आणि EC, आता EC म्हणजे काय? म्हणजे काय? हा, विद्युत वाहकता हा घे, पण नेमकं मगाशी मला pHचं उदाहरण सांगितलं तसं मला सांगा म्हणजे काय? EC म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता. हे बरोबर म्हणजे EC म्हणजे आपण बल्ब टेस्टिंग करतोय की नाही मोरे साहेब? दुकानदार बल्ब टेस्ट 2 वायरी लावून असं टेस्ट करून पेटतो बल्ब बरोबर. तसं तुम्ही पाणी घ्या, पाणी एका ग्लासमध्ये, आणि त्याच्यात ते बल्ब टेस्टिंगचा बल्ब घ्या आणि त्यात दोन्ही हे घाला, प्लस मायनस दोन्ही घाला. तुम्हाला बल्ब लागणार नाही. पण त्यात मोठंभर मीठ घाला, मोठंभर मीठ घाला, बल्ब लागणार. म्हणजे काय? क्षार आले तिथं, क्षार. आता क्षारपट जमिनी कशा झाल्या तुम्हाला सांगायची गरज नाही. क्षारच्या जमिनीत येते तिथं काय उगत नाही ते. म्हणजे त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, विद्युत वाहकता ती 0च पाहिजे, पण जास्तीत जास्त 1 पर्यंत चालू शकते. 0च पाहिजे, पण जास्तीत जास्त 1 पर्यंत चालेल, पण चालवायला आपल्याला 0च पाहिजे. त्याला हे 3 जर व्यवस्थित असेल, तुम्हाला जे खालची लागते, तुम्ही जे पिकाला आज माझं लाडानं कसं आणतो आपण जादा खायला घरात, तसं जेवढं घालचीला तेवढं लागणार पिकाला. लाडानं दिलं सगळ्यांनी तरी चालतं. पण हे नसलं अगदी प्रेमाने दिलं काय उपयोग नाही. आता खत व्यवस्थापन, मी 100 टनाचा डोस देणार नाही, तुम्ही देऊन घ्यायला बसला असलेला. खत व्यवस्थापनच झालं पाहिजे. नुसत्या आणली, ठेकी टाकली, इसकडली, बांधाव इसकडली. पहिली गोष्ट एक 500-300-350 किलोचा डोस दिला दुकानदारांनी देऊन द्या का कोणाच्या सल्ल्याने तुम्ही घेतला जा. तुमचं कसं असते माहिती का? काहीतरी दुकानानं डायरेक्ट बांधाव तिथंच मिक्स करायचं. 4-5 पट्टी असतात चांगले खमके, मिक्स कसं तरी करायचं. आणि तसं मिक्स करून ते जाणार काय, एका DAP कोपरे जाईल, एका पोट्याच जाईल. आपल्याला सगळं समान जायला पाहिजे का नको? जायला पाहिजे ना. तसं आहे ते करायचं, मिक्सिंग घ्यायचं फेकून आणि रिकाम. आणि ते बी कसं, मग ते 50 किलोचं काही कोणाला उचलत नाही पोतं. 300 किलो म्हणजे किती पोती झाली? ते अर्धी हां 10 हां 300 किलो म्हणजे 6 दोन्ही 12 झाली. गटळ्याशिवर उचलतंय ते टाकायचं, ठिकठिकाणी टाकायचे बरोबर ना. मग सुरुवातीला हे पट्टे असते, 2-4 जरी असतात खास. सुरुवातीला ते जायचं फेकळीत. मग कोणतरी म्हणते अरे जरा कमी धरायला पाहिजे,
पुरणार नाही. मग सगळ्यांचे हात कमी आले बघा. मग ते कमी आल्यावर परत आणि राहते शिल्लक, ते झालेलं त्या शेवटच्या भागात टाकून रिकाम. अरे बाबा आपला 300 किलो आहे, आपल्या सऱ्या किती माहीत पाहिजे. आपल्या शेताच्या सऱ्या समजा 50 आहे सऱ्या, 300 किलो खत आहे आपल्याकडे, म्हणजे किती वाटणी एका सऱ्याला येणार? 6 किलो, बरोबर ना. आता प्रत्येक गावात डेली वजन काटा आहे का नाही सांगा, आहे का नाही? जायचं बाबा हे 300 किलो आहे, त्यातलं आपल्याला 6 किलो, ते 6 किलो पाठीत कुठंपर्यंत भरते बघायचं. 12 किलो भरते, 12 किलो भरलं तर 2 सरीला टाकायला पाहिजे. काय एवढं येत नाही करायला? जरा तरी समान जाईल का नाही प्रत्येक सरीला? आणि खत मुजलं पाहिजे. काही लोक फेकूनच येते. युरियाची किंमत किती आहे आता? किती? 265-70 काय म्हणताय की नाही ते तुम्हाला लगेच सांगू. युरियाची किंमत आहे 22. आत्ता मारा नेटवर. $442 प्रति टन. 442 गुणिले 87 करा इंडियन रुपीज आणि भागिले 20 करा, म्हणजे टनाला म्हणजे एका पोत्याचा रेट येते. किती येते बघा? 22. म्हणजे तिथला रेट. अजून वाहतूक तिथनं आधी काय कंपनी यांचं कोणाचं नसतंय. हे मग ज्वारी 50,000 टन बुक करणार, 1 लाख टन बुक करणार, ते येणार परत ते त्यांच्या बॅगेत भरणार आणि तुम्हाला युरिया 40 असते, हे निदान 20% इथं होतोय तर युरिया तयार. पण त्यालाही गॅस लागतोय बाहेरचा, बाहेर देशात, म्हणजे बाहेरनं जाणार. पोट्याचा एक दाना आपल्या इथं होत नाही. DAP बाहेरनंच घ्यायला लागते, जॉर्डन, चायना, ते बाहेरनं येते सगळे. आणि हे रेट कुठल्या सरकारच्या आता हातात राहिलेलं नाही. हे कधीच म्हणजे पाकिस्तानात नुसतं युरियाची किंमत बघा, पाकिस्तान रुपीजमध्ये आत्ता पाकिस्तान युरिया रेट टाका 5200. आपला जो रेट आहे की नाही त्याच्यात 2.5 पट, 2.70, 2.75 पट तिथं रेट. तर हे आपल्याकडे सबसिडी आहे त्याला, म्हणून हे रेट कमी आहे. तर ते खत व्यवस्थित घाला, म्हणजे मिक्सिंग चांगलं होऊन दे आणि व्यवस्थित पडू दे. आणि खत प्रत्येक डोसला, युरिया सुद्धा मागे तुम्हाला सांगितलं उडून जातो, युरिया सुद्धा ते मुजला पाहिजे, निदान तेवढा तरी तटल. त्याच्यामुळे ड्रीपनं दिलेलं तर उत्तमच आहे. आणि ड्रीपवर याच तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने बाकीचा खर्च कमी करा सांगतो. हा म्हणजे जे फक्त शेतीवर अवलंबून आहेत तिने तरी ते करायला पाहिजे. ड्रीपवर या. आता इथं आमचे कॅम्प, मग नाव विसरलं, म्हणजे आजी हे चेतन नरके साहेबांचं, तर बघून या ऊस. ते मगाशी उदाहरण सांगायला पाहिजे तर बाबा मग तिथं आमचं BR साहेबांचं ऊस बघून या पाळीचं. मग त्यांना पाऊस नाही. पहिलं ड्रीप BR साहेबांचं मी केले. काय साहेब किती साली? 2012 पहिलं. आज ताग्यात सगळ्या रानाला केलं त्यांनी BR साहेबांनी. पहिलं ड्रीप मी 2012ला त्यांचं मी केले मी. पण तिने आणि त्यांचं ऊस खरोखर बघण्याजोगं पहाय आणि अगदी डोंगरात आहे सा, म्हणजे असं न चांगलं बागाय त्याच्या डोंगरा म्हणजे ह्याच्या भागात आहे ऊस, खडकाळ जमिनीत आहे पण ऊस, त्याला शेती केलं मग. तर हे खताचं व्यवस्थित आणि खताचं हे डोस मला म्हणजे डोस करणाऱ्यांचाच मला एवढा राग येतो. आणि ते शेतकरी बी ते दुकानदाराला फोन करा मला द्या डोस एकराचा आहे. तुम्ही कसं ठरवणार? तुमच्या घरातच जर उदाहरण घेतलं, तुम्ही घरात सगळी आहे ना, म्हणजे नवरा बायको मुलं एकसारखं जेवतो का आपण? ज्या त्याच्या कपॅसिटीनुसार. जमिनी किती प्रकारचे आपल्या, काळवाट आहे, नदी राहणं आहे, परत आणि कुठली कुठली आहे का नाही? तर ते त्या पद्धतीने जायला पाहिजे. म्हणून डोस हे जाऊ नका, तुम्हाला घाला पाहिजे. आता 100 मला सांगा 40 टनापेक्षा 60 टनाला ज्यादा खत लागणार का नाही? साधा सेन्स आहे, लागलं का नाही? 60पेक्षा 80ला ज्यादा लागणार का नाही? तुम्ही सगळ्याला एकसारखाच डोस सांगा. बघा 2 लिटर देणारे म्हैस, 4 लिटर देणारे, 8 लिटर देणार, दिवसाला 16 लिटर देणारे आहेत म्हशी आहेत का नाही? बरोबर आहेत. आता ह्या एका गोठ्यात बांधा आणि सुरुवातीला 2 लिटर जेवढं हिला जेवढं खाद्य ते सगळ्याच घाला. 8 दिवस सलग घाला. हिचं कमी येणार का नाही? 16 लिटरवालीचं येणार का नाही? हिचं कमी येणार काय? आता 16 लिटरला का नाही जे घालताय ते सगळ्याच घाला. बघूया 2 लिटर 16 लिटर देते का? देणार?
कपॅसिटीच नाही तिची. तिला 40 लिटरचं जे खाद्य काढली तर तिथंच थोडं बरं वाढेल. थोडंफार साधं आहे. साधं आपल्या काय तुम्ही म्हणजे कसं बघतोय मी काही दुकानात बसलेलं असेल, येते मला एकराचा डोस दे, मला 20 गुंठ्याचा डोस दे. ते दुकानदाराला माहीत नसते रान कुठल्या प्रकार बियाणं. आता 92 कमी पकवणाऱ्या जातीपेक्षा मध्यम उशीला ज्यादा खाद्य लागतं. ते नका विचारलं ते आपले देते. चार्टच तयार आहे जागे. होऊच शकत नाही आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा अभ्यास म्हणून सांगितलं तर तुमचा अभ्यास, भांडवल आणि तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन हे 3 असल्याशिवाय, आणि हे 3 जर असले तुमच्याकडे ह्या गोष्टी योग्य आणि योग्य होतील की नाही घरात तर खत व्यवस्था सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. डोस म्हणून नका. डोस ते मगाशी सांगितले बघा, ते बीसीची डोस आहे की नाही, मग देणे प्रक्रिया याला डोस म्हणायचं. तुमच्या घरात असं म्हणतं का मला संध्याकाळचा डोस द्या असं म्हणतं जेवताना कमी हा. आता कुठे गेले ते? आता येतो का? आता येतोय? तर खत हे तुम्ही आता आपण जे घालतो, आता जे मग सांगितलं नरकेचं कॅम्प सगळं ड्रीप आहे, सगळं कसं जरा बघून येत जावं तिथे अशा ठिकाणी. बाबा काय केले तिने बदल. काल चेतन साहेबांनी बी म्हणलो मी, तुमची सरी अजून 6 फुटावी जायचं, अजून तुमचं वाटणार नाही. मग परवाच सांगेल मी त्यांना. तर सरीतलं अंतर सुद्धा तुम्हाला योग्य पाहिजे, तसं खत व्यवस्थापन योग्य पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थापन. खताव सगळे नाही, मगाशी पण तुम्हाला सांगितले खत ही मोजूनच गेली पाहिजे. आता डोस कसा तुमचा सुरुवातीला बेसल डोस पाहिजेच पाहिजे. मग किती त्या जमिनीच्या ताकदीनुसार हाय ताकद आणि डबल डोस घातल्यावर ताकद अजून कमी होणार त्याची. तर खत हे पहिला बेसल डोस आणि ड्रीप न असलं तर व्यवस्थाच भारी होती. हळूहळू ड्रीपकडे या. पहिला बेसल डोस. आता पहिलं अजून हे आहे बघा, म्हणजे 140-70 हे कवाच पहिलं साधे बियाणे देशी 740 पाडेगाव जेव्हा त्यावेळी होते बियाणे. आता बियाणे ही संकरित आहे. आता ह्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. पोटॅश आता 2-1-1 तुमचा फॉर्म्युला होता, म्हणजे 1 टनाला 2-1-1 2 किलो नत्र 1 किलो स्फुरद आणि 1 किलो आता तसं नाही, 2-1-2 म्हणजे 2 किलो नत्र 1 किलो स्फुरद आणि 2 किलो पालाश पाहिजे. आणि ते मिळायला पाहिजे. सध्या पालाश 90% मिळत नाही, तुमचं जमिनीत राहतंय तसंच. तर ह्या पद्धतीने म्हणजे 100 टनाला 200 किलो नत्र NPK, 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश हे टाकणं नव्हे, हे मिळायला पाहिजे तेवढं. नाही संपवतोच. तर हे असं पाहिजे, म्हणजे 200, 100, 200 आणि ते मिळायला पाहिजे. नुसतं टाकून उपयोग नाही, समजलं. तसंच पाणी व्यवस्थापन. पाणी सरीतनं म्हणजे तुंबवून दुसऱ्याच्या रानात खत तुमची पीक वापसा कंडिशन पाहिजे. काय पीक पाणी मागतो, ओल मागत नाही, ओलावा वापसा कंडिशन ही राहिली पाहिजे कायम सतत. तर ते ना पांढरी मुळी हे जे मेन मुळी आहे की नाही, मेन मुळी ती पाणी ओढत नाही, म्हणजे औषधं ती ओढत नाही. ती सेक्शनची पाईप आहे. खराब फुटबॉल पांढऱ्या मुळ्या म्हणजे नाजूक असतात ते ओढतं. ते जर तुमचं काही जर टाकलं तिथं, म्हणजे आता तुम्हाला एक सवय कंपोस्ट कसं गाडीतलं उचलायचं नेऊन टाकायचं, बुरशी इथली तिथे ती बुरशी त्या मुळावर गेली, संपलं, फुटबॉल गेला तो. तर हे सगळं असा अभ्यास करायचा. तसं पाणी व्यवस्थापन सुद्धा जिथल्या तिथे बाबा आपल्या उसात पाणी तुंबतलं कामा नाही. आणि रोग कीड व्यवस्थापन शेवटचं. रोग कीड व्यवस्थापन हे जेनेरिकच झालं पाहिजे. जेनेरिक म्हणजे जेनेरिक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे रोग पडायच्या अगोदर.
रोग पडले औषध मारायला लागते की नाही, पंप घ्यायला लागतोय ना, ते त्याच्या अगोदरच करायचं काम आहे. एक 2 पैलवान आहेत ज्यांचं एकसारखं वजन आहे, एकसारखी ताकद आहे, कुस्ती कधी बरोबर म्हणजे बरोबर सुटते एका ताकदीचे. पण त्यातले पुढल्या महिन्यात जर समजा त्यांचं ताकद म्हणजे कुस्ती आहे समजा, आणि मध्ये एक पैलवान 8 दिवस जर ॲडमिट झाला तर ते जिंकणार कुस्ती. तसं रोग पिकाचं तुम्ही रोग पडूच देऊ नका. असं प्रिव्हेंटिव्ह का पीक आजारी नाही पडलं तर उत्पन्न येणार. अशा प्रकारे आता टायमिंग झाले, अजून सर बोलणार आहेत, बरंच राहिले बरंच, त्यामुळे आपल्याला थांबावं लागते. आणि आता पंडित सर तुम्हाला पुढलं मार्गदर्शन करतील. आणि फोन नंबर देतो, आणि जे प्रश्न आहेत जेवल्यानंतर सगळे आता जेवल्यानंतर विचार, म्हणजे आपण आता जेवण हे करायचं ह्या झाल्यानंतर जे प्रश्न असतील. फोन नंबर देतो की माझा 8600327575. बोला की सर. 8600327575. काही एक मिनिट काही लोकांना जरी आता बरेच माझे आता 100 लेक्चर बुक आहेत आता, म्हणजे सगळ्या हे काही लोकांना जर वाटलं गावात 5-25 लोक बसावं किंवा हे, आणि आम्ही 5000 एकरचा हा आता नवीन कार्यक्रम करतोय. म्हणजे एका गावात मिनिमम 50 एकर असं ते जे असं ते पण करतोय. आणि कोणाला आणि असं पाहिजे असेल माहिती, आता हे गडबडीत झाले सगळं, होऊ दे तुमच्या गावात ठेवू. कधी मला 8600327575 फोन करा आणि हे करा. तानाजी डवंग पत्रिका वाचली का नाही मग, आणि त्याच्या आधी ओळख करून बी दिली. चला अशा प्रकारे माझं 2 शब्द वेळ कमी पडला, पण त्याला पर्यंत तुम्हीच लेट आहे का याला कारण तुम्हीच आहे सगळे. मी 10:30 सांगितलं, तुम्ही आला 11:30. त्यामुळे कुणाला हे असेल. आणि आता आपण सत्कार जेवल्यानंतरच करूया.